पूर्वी अंबरीष नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे। सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आंत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीषला फार भय वाटू लागले। परणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबरीषाने त्यांना नम्रपणे बंधन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली। त्याने दुर्वासाची विनवणी केली। आज एक घटिकाच साधन द्वादशी, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली। अंबरीषाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला। त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती। तोच दुर्वास ऋषी आले। त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीषाने विष्णूंचं स्मरण केले। नारायण हा भक्तवत्सल आहे। तो अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी धावून आला। दुर्वासांनी अंबरीषाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील। तोच विष्णू अंबरीषाजवळ येऊन उभा राहिला। ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीषाने विष्णूंचं चरण धरले। विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार। तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते। ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण मूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे। हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील। या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला। तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस। तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील। जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला। महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे।